नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. व्यावसायिक सॉफ्टवेअर आणि तेही खास सेवा क्षेत्रासाठी. बऱ्याचदा असं वाटतं की एक खूप मोठी अडचण आहे, पण त्यावर एक साधं, सोपं उत्तर असू शकतं. चला तर मग यावरच आज चर्चा करूया. आता एक थेट प्रश्न. सध्या जे व्यावसायिक सॉफ्टवेअर वापरलं जातंय ते खरंच सेवा देणाऱ्या व्यवसायांसाठी बनवलं गेलंय की कुणा दुसऱ्यासाठीच? अनेकदा हा अनुभव येतो नाही का? तर मग हे नक्की कोणासाठी आहे? बघा, जर व्यवसाय दुरुस्ती आणि देखभालीचा असेल, व्यावसायिक सल्ला किंवा AMC सारख्या कंत्राटी सेवा पुरवणारा असेल, किंवा मग जाहिरात, IT सेवा, अगदी फ्रीलॅन्सिंगमध्ये जरी असाल, एवढंच नाही, फॅसिलिटी मॅनेजमेंटपासून ते रिअल इस्टेटपर्यंत, थोडक्यात जिथे वस्तूपेक्षा सेवा विकली जाते त्यांच्यासाठीच हा सगळा उहापोहा आहे. ठीक आहे, तर मग मूळ समस्येवर येऊया. समस्या आहे इन्व्हेंटरी फर्स्ट जगात अडकण्याची. म्हणजे काय? तर बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक सॉफ्टवेअर एका अशा मॉडेलनुसार डिझाईन केलेले आहेत जे सेवा आधारित व्यवसायांना लागूच होत नाही. आता इन्व्हेंटरी सेंट्रिक ERP म्हणजे नेमकं काय? हे असं सॉफ्टवेअर आहे जिथे बिलिंगपासून अकाउंटिंगपर्यंत सगळ्याच्या सगळ्या प्रक्रिया फक्त आणि फक्त भौतिक वस्तू आणि स्टॉकचा हिशोब ठेवण्यासाठी बनवलेल्या असतात. आणि याचा परिणाम काय होतो? हे वाक्य सगळं काही सांगून जातं. हे सॉफ्टवेअर तुमच्या प्रत्यक्ष व्यवसायापेक्षाही जड वाटतं. किती खरे आहे नाही का? म्हणजे चुकीची साधनं वापरल्यामुळे येणारी निराशा आणि कामातले अडथळे या एका वाक्यात अगदी स्पष्ट दिसतायत. हा फरकच तर मूळ समस्या आहे. म्हणजे बघा, एका बाजूला आहे पारंपरिक सॉफ्टवेअर जे सक्ती करतं की आयटम मास्टर्स पूर्ण करा, स्टॉकचे कडक नियम पाळा, अशा गोष्टी ज्यांची सेवा व्यवसायात गरजच नसते. आणि दुसऱ्या बाजूला सेवा व्यवसायांची खरी गरज काय आहे? तर बिलिंगमध्ये लवचिकता, सोपे करार आणि थेट अकाउंटिंग. हा जो विरोधाभास आहे ना, तोच व्यवसायाची गती कमी करतो. तर मग यावर उपाय काय? उत्तर अगदी सोपं आहे. एक असं सॉफ्टवेअर जे खास करून सेवा क्षेत्रासाठीच डिझाईन केलेलं आहे. या उपायाचं मूळ तत्वज्ञान एकाच शब्दात सांगता येतं: लवचिकता. कडक नियमांऐवजी व्यवसायाच्या गरजेनुसार बदलण्याची क्षमता. हेच याचं खरं सामर्थ्य आहे. तर मग ह्या लवचिकतेचा नक्की अर्थ काय? बिझनेस रेडी सॉफ्टवेअर म्हणजे BRS मध्ये बिलिंग आणि अकाउंटिंग लगेच सुरू करता येतं. इन्व्हेंटरी सेटअपची अजिबात सक्ती नाही. गरज असेल तर इन्व्हेंटरी नंतर जोडा किंवा कधीच जोडू नका. म्हणजे नियंत्रण पूर्णपणे आपल्या हातात. चला, आता हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहूया. सुरुवात करण्यासाठी फक्त 2 सोप्या पायऱ्या आहेत. खरंच फक्त 2. सॉफ्टवेअर वापरायला सुरुवात करण्यासाठी फक्त एकदाच सेटअप करायचं आहे. पहिली पायरी, एक ग्राहक तयार करा. आणि दुसरी पायरी, एक टॅक्स फॉर्म्युला तयार करा. बस, झालं काम. आणि ह्या सगळ्याला किती वेळ लागतो? फक्त 10 ते 15 मिनिटं. हेच तर या सॉफ्टवेअरचं वैशिष्ट्य आहे. जलद आणि एकदम सोपं. आता या सोप्या सेटअपचा रोजच्या कामात कसा फायदा होतो ते पाहूया. चला, आपलं पहिलं सर्व्हिस इनव्हॉइस कसं तयार करायचं ते बघूया. इनव्हॉइस तयार करणं किती सोपं आहे बघा. म्हणजे अक्षरशः काही सेकंदांचं काम आहे. विचार करा. स्टेप 1, ग्राहक निवडला, समजा कॅश सेल. स्टेप 2, सेवेचा तपशील टाकला, कॉम्प्युटर रिपेअर. स्टेप 3, संख्या आणि दर. स्टेप 4, योग्य टॅक्स निवडला. आणि शेवटची 5वी स्टेप, सेव्ह. झालं, इनव्हॉइस तयार. पण खरी जादू तर आता सुरू होते. हे फक्त सोपं नाहीये, तर हे हुशारपण आहे. हे सॉफ्टवेअर आपल्या पहिल्या इनपुटमधनं शिकतं आणि हळूहळू आपल्यासाठी अजून वेगवान बनतं. जरा विचार करा, जेव्हा त्याच सेवेसाठी दुसऱ्यांदा इनव्हॉइस तयार करायचं असेल तेव्हा काय होतं? हा फरक तर अविश्वसनीय आहे. बघा, पहिल्या इनव्हॉइसमध्ये सेवेचा तपशील, SAC कोड म्हणजे सर्व्हिसेस अकाउंटिंग कोड आणि टॅक्स फॉर्म्युला स्वतः टाकावा लागतो. पण जेव्हा दुसऱ्यांदा तीच सेवा निवडली जाते तेव्हा सिस्टम स्वतःच सगळी माहिती भरते. तपशील, कोड, टॅक्स सर्व काही आपोआप. फक्त संख्या आणि दर टाकायचा. विचार करा, यामुळे किती वेळ वाचतो. आणि हे तर फक्त सुरुवातीच्या सेटअपचे फायदे आहेत बरं का. भविष्यात यातून काय साध्य होऊ शकतं याचा अंदाजही लावता येतो. म्हणजे कमीत कमी डेटासहही प्रगत क्षमता मिळवता येतात. आणि पुढच्या भागात आपण हेच पाहणार आहोत की या सोप्या डेटाचा वापर करून काय काय साध्य करता येतं. यात बिलिंग इंटेलिजन्स अनलॉक करणं, स्पष्ट आर्थिक सारांश मिळवणं आणि शक्तिशाली व्यवसाय विश्लेषण करणं या सगळ्याचा समावेश असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं एकाही इन्व्हेंटचे मास्टरशिवाय. हीच तर आपल्याच कामातनं निर्माण होणारी खरी शक्ती आहे. तर जाता जाता एक विचार.
जर आपल्या व्यवसायाची साधनं इतकी सोपी आणि अडथळ्यांशिवाय असती, तर तीच ऊर्जा आणि वेळ कुठे वापरता आली असती? काय नवीन निर्माण करता आलं असतं? नक्की विचार करा.